युवा शेतकऱ्याचे निराशा निर्मूलन व गोपालीताईचे मार्गदर्शन. म्हणजे शिवण क्लास करायची आणि शिवणकाम करायची आणि माझे पती सेल्समनचं काम करायचे देवळामध्ये कारंजा. तर असं करता करता आम्ही ठरवलं की बा एवढी म्हणजे अशी परिस्थिती किती दिवस आपण जगायची. आणि म्हणून आम्ही ठरवलं की काहीतरी छोटा का होईना आपण व्यवसाय करायचा. मग व्यवसाय कोणता करायचा तर आम्ही माझे भासरे राजकुमारजी तिकडे यांनी सुद्धा आम्हाला त्यामध्ये मदत केली. ते म्हणाले की आधी तुम्ही मार्केटचा अभ्यास करा. आणि आम्ही मार्केटमध्ये अभ्यास केला आणि मार्केटचा अभ्यास करता करता आमच्या असं लक्षात आलं की बाजारपेठेमध्ये मसाल्याचा व्यवसाय हा व्यवस्थितरित्या म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. म्हणून आम्ही मसाल्याचा व्यवसाय करायचं ठरवलं. 2017 पासून आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही 2 किलो 3 किलो यापासून सुरुवात केली आणि असं करता करता म्हणजे मग माल तयार केला. सुरुवातीला हळद आणली 3 किलो, नंतर मिरच्या आणल्या आणि मिर्च पावडर बनवली. त्यासाठी भांडवल लागत होतं. तर मग भांडवलाची व्यवस्था आम्हाला 25,000 रुपये म्हणून माझ्या भासरी यांनी दिली. त्यामधून आम्ही चक्की आणली, पीठगिरणी, आणि त्या पीठगिरणीमध्ये स्वतःच आम्ही मिर्च पावडर दळायचो, हळद दळायचो, धने पावडर दळायचो. आणि तुम्हाला माहित आहे घरी आई तुमची मिरची काढत नाही, कारण काय होते आग होते. पण माझ्या मिस्टरांनी 1-1 क्विंटल मिरची घरी काढली. म्हटलं हे आम्हाला म्हणजे आम्हाला त्याचं आता समोर फळ मिळालं. तर त्यांनी अशा पद्धतीने आम्ही व्यवसाय सुरू केला. मग माल सेलिंग कसा करायचा तर आम्ही सेलिंग करण्यासाठी माझे जे मिस्टर आहे ते सेल्समनचं काम करायचे. तर त्यांनाच आम्ही माल म्हणजे ते स्वतःच माल सेलिंग करायला लागले. आणि ते माल सेलिंग करता करता ग्राहकांकडून मागणी येत राहिली की तुम्ही अशा पद्धतीची समजा आम्हाला मसाला द्या, आम्ही गरम मसाला पाहिजे, सूप पाहिजे, भाजला ओवा पाहिजे. म्हणून आम्ही त्या पद्धतीनं एक प्रोडक्ट आमचा वाढवत गेलो. वाढता वाढता मागणी वाढली आणि आमचा व्यवसाय थोडा जेमतेम म्हणजे साधारण प्रमाणात आला. आणि त्यातून आम्ही मग काय केलं, मागणीप्रमाणे व्यवसाय वाढत गेला. आणि नंतर याच माध्यमातून PMFE योजना आहे शासनाची. PMFE योजनेअंतर्गत आम्ही 4 लाखाचं कर्ज घेतलं आणि त्या कर्जामधून मी पॅकिंग मशीन, ऑटोमॅटिक पॅकिंग मशीन आणि सिलिंग मशीन घेतली. कारण काम करताना मजुरी भरपूर द्यावी लागते, पण जास्तीत जास्त समजा जर आपल्याला उत्पादन काढायचं असेल तर आपल्याला मशिनीशिवाय आपण ते करू शकत नाही. म्हणजे कमी वेळात जास्त समजा माल आम्ही काढू लागलो आणि त्यानुसार आमची म्हणजे मालाची विक्री जास्त होऊ लागली. असं करता एक सेल्समन होता आता आमच्याकडे 4 ते 5 सेल्समन विक्रीसाठी आहेत आणि वेगवेगळ्या विभागात ते विक्री करतात. आणि माझ्याकडे 3 ते 4 महिला रोज महिलांना मी रोजगार देते आणि 5 ते 6 सेल्समनना सुद्धा मी रोजगार देते. आधी आम्ही दुसरीकडे काम करायचो, पण आता आम्ही दुसऱ्यांना रोजगार देतो. यात मला खूप समाधान आहे आणि आनंद सुद्धा आहे. सुरुवातीला आमचं एकता रिपब्लिकन न्यूज तर्फे जिल्हा प्रतिनिधी विजय बारसकर, मुख्य संपादक लक्ष्मण भाऊ वानखडे, लाईव्ह मुंगसाजी महाविद्यालय इंजोरी.